पियाला हलकसं हसताना पाहून अंजू गडबडली. ती कसं तरी सावरत म्हणाली, अगं म्हणजे किती गर्दी आहे हे बोलायचं होतं. हे तर काहीच नाहीये. बीचवर चल, मग कळेल तुला गर्दी काय असते ते, पिया समोर बघत म्हणाली. अंजू ओके म्हणाली. तिनं हळूच पियाला कळणार नाही अशी स्वतःलाच टपली मारली. त्या मग तशाच गप्पा मारत बीचकडे गेल्या. आता पुढे. बीचवर येताच अंजूच काय, पण ईशा व मधूसुद्धा डोळे विस्फारून सगळीकडे बघत होत्या. इथून तिथून सगळीकडे अमाप गर्दी होती. या गर्दीमध्ये लोक डान्स कसा करणार, ईशानं तिकडेच बघत विचारलं. फक्त एकदा DJ स्टार्ट होऊ देत डिअर. गर्दीचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही. दे विल जस्ट एन्जॉय अँड वी टू, पिया उत्साहित होऊन म्हणाली. यात तिघी देखील खुश झाल्या. बीचवर सगळीकडे मोठमोठे पिलर्स उभे करून त्यावर फ्लॅशलाईट सेट केलेले होते. बाजूलाच बसण्यासाठी छोट्या छोट्या हट्स उभारून कलरफुल लाईटिंग केलेली होती. तिथे खाण्याचे खूप सारे स्टॉल्स होते. कितीतरी जण तिथं ड्रिंक एन्जॉय करत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह ओसंडून वाहत होता. फायनली ज्याची सगळेजण वाट पाहत असतात त्याची अनाउन्समेंट झाली. सगळेजण जल्लोष करत बीचवर जमा होऊ लागले. सगळ्या पिलर्सवरच्या फ्लॅशलाईट्सचे कलर बदलले. DJ ऑन झाला तसे लोक तिकडे जायला लागले. लोक इतके पटापट जात होते की एकमेकांना धक्के लागतायत याकडे पण लक्ष नव्हतं त्यांचं. अंजूने घाबरून पियाचा हात पकडला. ईशा आणि मधू पण एकमेकींना पकडून उभ्या होत्या. अरे, असं पकडत उभ्या का आहात, चला तिकडे, असं बोलून पिया अंजूला घेऊन पुढे जाऊ लागली. ईशा व मधू पण त्यांच्यासोबत हात पकडत गेल्या. DJचा आवाज वाढला. लोक जल्लोष करत डान्स करू लागले. या चौघींचे पाय पण गाण्यावर थिरकू लागले. हिंदी, मराठी, इंग्लिश असे वेगवेगळे रिमिक्स DJ सॉन्ग वाजत जात होते. सगळेजण भान हरपून एन्जॉय करत होते. पियानं पाहिलं तर अंजू व मधू सारखं इकडे तिकडे बघत होत्या. त्यांच्या हालचाली पण मंदावलेल्या होत्या. हे काय चाललंय तुमचं, असा का डान्स करत आहात, पियानं दोघींना हातांनी पकडून विचारलं. अगं सगळेजण बघत आहेत, थोडं व्यवस्थित डान्स करा की, मधू पियाकडे बघत म्हणाली. पियानं ईशाकडे पाहिलं. कोण बघतंय तुझ्याकडे, हा मुलगा, ती मुलगी की तो, ईशा हातवारे करत म्हणाली. कुणाचंच लक्ष नव्हतं. अंजू तरीही म्हणाली, पण थोडंसं नीट, आपण लोकांमध्ये आहोत. ओ प्लीज अंजू, आजूबाजूला बघ जरा, कुणाला वेळच नाहीये आपल्याकडे बघायला. सगळेजण आपल्याच धुंदीत आहेत, एन्जॉय करत आहेत, पिया बाजूला इशारे करत म्हणाली. तिनं पाहिलं तर खरंच सगळीकडे सगळेजण आपापल्या धुंदीत नाचत होते. आणि आपल्याला कुणीही ओळखत नाहीये इथे. आपण एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत. सो सगळ्यांना विसर, डोळे बंद कर आणि आनंद लुटायचं काम कर, पिया खुश होत म्हणाली आणि अंजूचा हात पकडून डान्स करू लागली. अंजूनेही हसून दिलं. ती पण मग मन मोकळेपणानं एन्जॉय करू लागली. चौघीही गोल करून जमेल तसं एन्जॉय करत होत्या. जसजसा टाईम पुढे सरकत होता, चौघींमध्येही एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच उत्साह साठत चालला होता. मध्येच DJ बंद झाला आणि ऑपरेटर ओरडला, आर यू रेडी टू वेलकम द न्यू इयर. येस, लोक मोठ्यानं ओरडले. सो लेट्स फॉरगेट एव्हरीथिंग, लेट्स फॉरगेट एव्हरीवन अराउंड अँड जस्ट एन्जॉय द नाईट बेबी. तो सूर लावत ओरडला. तसे लोकही ओरडले. ये, लेट्स बिगिन. 10, 9, तो वॉच बघत म्हणाला. त्याच्यासोबत लोक आणि त्या चौघी देखील एकमेकींचा हात पकडून ओरडू लागल्या. 4, 3, 2, 1, हॅपी न्यू इयर. चौघी एकमेकींना मिठी मारली. सगळीकडे डोळे दिपवून टाकणारी आतिषबाजी सुरू झाली. सगळेजण त्याचा आनंद घेऊ लागले. हॅपी न्यू इयर, हिअर वी गो, ऑपरेटर पण विश करत म्हणाला आणि त्यांनी परत सॉंग्स लावले. सगळेजण मग डबल एनर्जीनं एन्जॉय करू लागले. 12चा 1, 2, 3, 4 झाले. लोक अजूनही एन्जॉय करत होते. मध्ये मध्ये ऑपरेटर सगळ्यांना जोश आणण्याचं काम करत होता. थकलेले बाजूच्या हट्स आणि फूड स्टॉलकडे जात होते. रिकामं पोट भरून मग पुन्हा सगळ्यांना जॉईन करत होते. या चौघी देखील फुल ऑन जोशमध्ये होत्या. अंजूने पाहिलं तर ईशा कुणीकडे तरी बघत होती.
अंजूने त्या दिशेला पाहिलं तर तिकडून एक मुलगा निशाकडे बघून हसत होता. त्याला बघूनच अंजूला वेगळंच वाटलं जरा. तिनं पियाला डान्स करता करता ते दाखवलं. पियानं ईशाचा हात धरून स्वतःकडे वळवलं आणि डान्स करू लागली. अंजू हसली आणि मधूच्या सोबत डान्स करू लागली. मला भूक लागली आहे, मध्येच ईशा म्हणाली. पियाने ऐकू न गेल्यानं विचारलं, काय बोललीस? अगं भूक लागली आहे, ईशा पोटावर हात फिरवत ओरडली. पियानं या दोघींकडे बघून तोच इशारा केला. त्या मग एका हटमध्ये येऊन बसल्या. ओ गॉड, आजची रात्र मी लाईफटाईम विसरणार नाहीये, अंजू तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाली. बाकीच्या पण घामाघूम झालेल्या होत्या. कसलं सॉलिड वाटतंय ना, असं वाटतंय की आपण दुसऱ्याच विश्वात आहोत. मधू स्वतःला हातानंच हवा घालत म्हणाली. चौघीही एकमेकींकडे बघत हसल्या. पिया उठत म्हणाली, आम्ही काहीतरी घेऊन येतो खायला. ईशा आणि पिया फूड स्टॉलमध्ये गेल्या. तिथं ईशाकडे बघत असलेला मुलगा पण आला आणि ईशासमोर हात करत म्हणाला, हाय, आय एम विपुल. हाय, आय एम ईशा. ईशा पण त्याला हात मिळवत म्हणाली. पिया तिच्याकडे थक्क होऊनच बघत राहिली. लगेच कशी काय ओळख दाखवू शकत होती ती? तुझी मैत्रीण? त्यानं पियाकडे इशारा करत विचारलं. हो, ही पिया. आणि त्या तिकडे बसल्या आहेत ना, ती मधू आणि दुसरी अंजू. ईशा त्या दोघींकडे हात करत म्हणाली. काय गरज होती का याची? पिया हळूच तिचा हात ओढत ओरडली. ईशानं तिला डोळ्यांनीच गप्प केलं. मी आणि माझे फ्रेंड्स पार्टीसाठी चाललो आहोत. वूड यू लाईक टू जॉईन? त्यानं एक्सायटेड होऊन विचारलं. ईशाही खुश होत म्हणाली, वाय नॉट? नो सॉरी, आम्ही दुसरा प्लॅन केला आहे ऑलरेडी, सो नॉट पॉसिबल. पिया ईशाला मध्येच थांबवत म्हणाली. ईशा बोलणार तेच तो म्हणाला, इट्स ओके ईशा, आय थिंक तुझ्या फ्रेंडला मी आवडलो नाही वाटतं. पियानं आता थोडंसं चिडत विचारलं. त्याला, सॉरी, कम अगेन? आय मीन टू से की तुला मी चांगला मुलगा वाटत नाही असं दिसत आहे. हरकत नाही, एन्जॉय, हॅपी न्यू इयर, बाय ईशा. तो मुलगा ईशाकडे बघून हसून म्हणाला. तो गेला तसं ईशानं पियाकडे रागातच पाहिलं आणि पार्सल घेऊन पैसे दिले. ईशू, पिया बोलायला गेली, पण ती न ऐकताच तिथून पाय आपटत गेली. पिया पण तिच्या मागे पळाली. ईशा मधूच्या बाजूला येऊन बसली. ईशा, तो मुलगा ठीक नाही वाटला मला. पिया तिथे बसून समजूत काढत म्हणाली. हो का? तुला भेटलेली मुलं चांगली आणि मला भेटलेली नाही, असंच ना? तिनं चिडून विचारलं. व्हॉट? काय बोलतेस तू? पिया कपाळाला आठी पाडत ओरडली. बरोबरच बोलते मी, ईशा हाताची घडी घालून चिडत म्हणाली. हे अति होतंय, पियाही थोडंसं चिडत म्हणाली. ईशा बोलणार तेच अंजू ओरडली. स्टॉप बोथ ऑफ यू, आपण इथं एकमेकींसोबत न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहोत. भांडताय काय तुम्ही? तुला माहिती आहे अंजू, तो मुलगा जस्ट भेटला मला. त्यानं फक्त पार्टीसाठी येता का विचारलं होतं. गेलो असतो ना आपण. ईशा तोंड बारीक करत म्हणाली. तिला खरंच जायचं होतं. कोणता मुलगा? मधूनं विचारलं. तशी पिया म्हणाली. डान्स करता करताही ज्याच्याकडे बघत होती ना, तो मुलगा. तो? अंजू पटकन विचित्र तोंड करत बोलून गेली. ईशानं तिच्याकडे पण रागाने पाहिलं. तशी ती सावरत म्हणाली. सॉरी, म्हणजे मला बोलायचं होतं. राहू देत अंजू, नेहमी असंच होतं. मी जे बोलते ते आपण कधीच करत नाही, पण मी नेहमी ऐकते तुमचं. ईशा तावातावाने म्हणाली आणि उठून बाजूला गेली. ती तिथेच हाताची घडी घालून उभी राहिली. कसं समजवायचं हिला? हिला कळत का नाहीये? तो मुलगा खरंच चांगला नाही वाटला मला. पियानं अंजूकडे बघत विचारलं. ती म्हणतीये तर जाऊया ना आपण. तिलाच एक्सपिरियन्स घेऊ देत, म्हणजे तिचे डोळे उघडतील. आणि काही झालं तर आपण आहोतच. अंजू मानेला झटका देत म्हणाली. तुम्हाला वाटलं तर तसं नसेलही. कदाचित तो मुलगा चांगला असेल. मधू त्या दोघींकडे आळीपाळीने बघत म्हणाली. दोघीही एकमेकींकडे पाहिलं. दिसण्याच्या बाबतीत बोललं तर तो मुलगा हँडसमच होता, पण पिया व अंजूला तो खटकला होता. अंजूने भुवई उडवत काय करायचं असं पियाला विचारलं. पिया हसली आणि थोडंसं मोठ्यानं म्हणाली. ज्याला भूक लागली आहे त्यांनी पटकन खाऊन घ्या, परत विपुलकडे पण जायचं आहे ना. ओ विपुल? मधू व अंजू दोघीही सोबतच भुवया उंचावत म्हणाल्या.
इकडे ते ऐकून ईशा खुश झाली आणि पळतच त्यांच्याजवळ येऊन विचारलं, खरंच येत आहात तुम्ही? आमचा विचार बदलण्याआधी खाऊन घे, मधू सँडविच हातात घेत म्हणाली. ईशा लगेच अधाशासारखी सँडविच घेऊन खाऊ लागली. त्या तिघीही आता तिच्याकडे बघून मोठमोठ्यानं हसायला लागल्या. त्या चौघीही मग त्या फूड स्टॉलकडे आल्या. कुठे असेल तो? मगाशी फोन नंबरच घ्यायला हवा होता, ईशा गर्दीमध्ये त्याला शोधत म्हणाली. तिला एवढं अधीर झालेलं बघून या तिघींनीही एकमेकींकडे टेन्शनमध्ये पाहिलं. तो बघ, ईशा आनंदाने ओरडत म्हणाली आणि पुढे चालू लागली. अगं हात तर पकड, मधू तिच्या मागे जात म्हणाली. या दोघींनी तर कपाळावरच हात मारून घेतला. त्या पण तिच्या मागे गेल्या. हाय विपुल, ईशा तिथे गेल्या गेल्या म्हणाली. हे हाय ईशा, तो आनंदित होत म्हणाला. ईशा मग हळूच म्हणाली, तू बोलला होतास ना पार्टीबद्दल? तुम्ही येत आहात तर? त्यानं खुश होत विचारलं. तिनं हसून होकारार्थी मान हलवली. दॅट्स गुड, मीट माय फ्रेंड्स अभय, रोहित अँड साहिल, तो मित्रांकडे हात करत ओळख करून देत म्हणाला. ईशानं हसून हाय केलं त्यांना. याचे फ्रेंड्स पण एक नंबरचे टुकार दिसतायत, पिया हळूच अंजूला म्हणाली. ती बोलणार तेच विपुलचे मित्र त्यांच्यासमोर हात करत हाय म्हणाले. अंजू व पियानं एकमेकींकडे पाहिलं. त्यांनी मग हात जोडून त्यांना नमस्ते केलं. त्यांनी पण हसून नमस्ते केलं. विपुलनं ईशाकडे बघत विचारलं, चलायचं? बोनफायरची पण सोय केली आहे. वाव, मज्जा येईल, चला, ईशा खुश होत म्हणाली. ते सगळेजण मग चालू लागले. ते बीचवर लोकांपासून थोडंसं दूर चालले होते. ते बघून अंजूनं पियाचा हात धरला. पिया काय समजायचं ते समजून गेली. दोघींनाही थोडंसं टेन्शन आलं. आम्ही इथेच थांबलोय, विपुल तिथल्या रिसॉर्टकडे बोट करत म्हणाला. रिसॉर्ट छोटंसं होतं आणि तिथे माणसांची वर्दळही जरा कमी दिसत होती. ते मग एका ठिकाणी आले. तिथं खरंच बोनफायरची अरेंजमेंट केलेली दिसत होती. विपुलनं ईशाकडे बघत विचारलं, आम्ही आलोच, तुम्ही काय घेणार? मीन्स विच ड्रिंक? वी डोंट ड्रिंक, ईशा पटकन म्हणाली. नशीब, एवढी तरी अक्कल आहे, पिया हळूच अंजूकडे बघत म्हणाली. त्या मुलांनी एकमेकांकडे पाहिलं तसा रोहित म्हणाला. हो, मग स्ट्रॉबेरी ज्यूस और इतर काही? आमच्यासाठी पायनॅपल ज्यूस आणि यांच्यासाठी स्ट्रॉबेरी ज्यूस, अंजू त्यांच्याकडे बघत म्हणाली आणि हलकसं हसली. तेवढ्यातच तो खुश झालेला दिसला व अंजूला थोडंसं विचित्र वाटलं ते. विपुल आणि तो ज्यूस आणण्यासाठी गेले. तोपर्यंत साहिल व अभय त्या लाकडांवर ऑइल टाकून ते पेटवू लागले. मला वॉशरूमला जायचंय, त्यांना विचार ना इथे कुठे जायचं ते, अंजू ईशाला म्हणाली. ईशानं त्यांना विचारलं. मी दाखवतो, अभय बोलला. नाही, मी जाईन, फक्त डायरेक्शन सांग, अंजू असं थोडंसं चपापून त्याला म्हणाली. त्यांनी सांगितलं तसं तिनं पियाकडे बघून चलण्यासाठी इशारा केला. हो चल, पियाही लगेच म्हणाली. त्या दोघी मग आत गेल्या. हा विपुल काहीतरी करेल अशी स्ट्रॉंग फिलिंग येते मला, पिया अंजूकडे बघत म्हणाली. आपण चेक करू, चल, अंजू तिच्याकडे बघत म्हणाली. त्या दोघीही मग रिसॉर्टमध्ये आत गेल्या. त्यांना त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज आला. त्या दोघीही पटकन तिथे लपल्या. दोघांच्याही हातामध्ये बिअर बॉटल्स आणि ज्यूसचे ग्लासेस दिसत होते. त्यांनी तिथं टेबलवर सगळं ठेवलं आणि ट्रेमध्ये अरेंज करू लागले. आज तर हेवनमध्ये असल्यासारखं वाटतंय, एवढ्या पटकन या मुली हातात येतील असं वाटलं नव्हतं, रोहित चेकाळल्यासारखाच म्हणाला. हो ना, त्या बावळट ईशाला बघता क्षणी कळलं की ती माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे ते, विपुलही हसत म्हणाला. पिया हाताच्या मुठी आवळत बाहेर येणार तेच अंजूने तिला मागं ओढलं आणि ओठांवर बोट ठेवत मोबाईल दाखवला. मोबाईलमध्ये त्यांचं बोलणं रेकॉर्ड होत होतं. फक्त त्यांनी ज्यूस संपवावा, रोहित ग्लास ठेवत म्हणाला. तसा विपुल तिरकस हसत म्हणाला. चांगलीच गुंगी चढेल ती ईशा तुझी आणि अंजू माझी हा, रोहित हसत म्हणाला. आता अंजूनेही तिच्या मुठी आवळल्या. ते दोघे त्या मुलींसाठी भांडायचे तर नाहीत ना, रोहित हसत म्हणाला. भांडू नाही तर काहीही करो, आपलं काम होण्याशी मतलब, विपुल ट्रे उचलत म्हणाला. दोघेही मोठ्यानं हसले आणि रिसॉर्टमधून बाहेर पडले. या दोघींनी ज्यूस पिण्याआधी आपण तिथं जायला पाहिजे, चल, अंजू पियाचा हात पकडत म्हणाली. दोघीही त्यांच्या मागे रिसॉर्ट बाहेर गेल्या. त्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर त्या दोघींनी खरंच ग्लासेस हातात घेतलेले होते.
ईशा ज्यूस पिणार तोच पिया ओरडली, थांब. सगळ्यांनी तिच्याकडे विचित्रपणे पाहिलं. तशी ती कसं तरी हसली आणि सावरत म्हणाली, लेट्स डान्स फर्स्ट, मग ज्यूस एन्जॉय करू. दॅट्स कूल आयडिया, कम अंजू. रोहित अंजूजवळ येत म्हणाला. अंजूने तोंड पाडून पियाकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, काय केलंस तू हे? नो ऑप्शन डिअर. पियाने पण तसाच रिप्लाय दिला आणि डोळ्यांनीच जा असा इशारा केला. अंजूने मग कसं तरी हसत रोहितच्या हातात हात दिला. तोपर्यंत इकडे विपुलने सॉंग्स लावलेले होते. तो ईशाला घेऊन डान्स करू लागला. अभयने, मधू तर साहिलनं पियासमोर हात केले. दोघीही मग त्यांच्यासोबत डान्स करू लागल्या. मधू व ईशा एन्जॉय करत होत्या, पण पिया व अंजू पिंजऱ्यातल्या पोपटासारखी दोघींची अवस्था झालेली होती. डान्स करता करता पियानं अंजूला इशारा केला. अंजूने पाहिलं तर ती ज्यूसच्या ग्लासेसकडे इशारा करत होती. अंजू डोळ्यांनीच ओके बोलली आणि खोकायला लागली. काय झालं? रोहितने लगेच विचारलं. ती खोकतच म्हणाली, सगळा धूर इकडेच येत आहे, आपण तिथे डान्स करूया का? हो, का नाही, चल, तो लगेच म्हणाला. ते दोघेही मग तिकडे गेले. डान्स करताना पाहिलं तर रोहित एकटक तिच्याकडेच बघत होता. ती खुश झाली. त्याचा फायदा घेत ती बरोबर त्याला त्या साईडला घेऊन गेली. त्याचं लक्ष नसल्यानं त्याचा पाय तिथल्या बॉटल्सला लागला आणि त्या बॉटल्स नेमक्या ज्यूसच्या ग्लासेसवर कलंडल्या. ओ शिट, अंजू खाली बघत ओरडली. त्यानं भानावर येत पाहिलं तर सगळे ज्यूस सांडलेले होते. काय केलंस तू हे रोहित? विपुलनं थोडासा गरजला. त्यांचा प्लॅन जो पाण्यात मिसळला होता. रोहित नरमून म्हणाला, आय एम सॉरी. इट्स ओके रोहित, तुझी काहीच चूक नाही, माझं लक्ष नाही गेलं, आय एम सॉरी. अंजू त्याचा हात हातात घेत म्हणाली. तू का सॉरी बोलतीयस? मी आत्ता दुसरे घेऊन येतो. असं म्हणून त्यानं विपुलकडे पाहिलं. मी पण येतो, विपुल पण लगेच म्हणाला. ते दोघेही आत गेले. अरे, एक राहीलच, आईस तर आणलाच नव्हता यांनी. अभय, जातोस का रे? अंजू थोड्याशा प्रेमानं म्हणाली. तो हो बोलून गेला. पिया, तुझा मोबाईल घेतला होतास का तू? अंजूनं तिला विचारलं. माझा मोबाईल? पिया चेक करणार तेच अंजूनं तिला इशारा केला. ती काय ते समजून गेली. ओ नो, मी आताच विसरले, ती कपाळाला हात लावत म्हणाली. अंजू लगेच म्हणाली, चल आणू, मी थकली आहे, पिया नाटक करत म्हणाली. तसा साहिल म्हणाला, मी आणू का? ओ बेबी, आण ना प्लीज, तिथे टेबलवरच असेल, पिया लाडात येत म्हणाली. तिला बघून ईशा व मधूनं चकित होऊन एकमेकींकडे पाहिलं. साहिल ओके बोलून गेला. काय होतं हे बेबी? ईशाने न राहून लगेच विचारलं. अंजू मोबाईल काढत हळूच ओरडली, तोंड गप कर आणि हे ऐक. तिने ते रेकॉर्डिंग त्यांना ऐकवलं. ईशा व मधूने घाबरून तोंडावरच हात ठेवले. ऐकलंस? मी तुला आधीच नको बोलत होते, मूर्ख मुली, पण ऐकायचंच नाही. तुझ्यामुळे काय झालं असतं आज आमच्यासोबत? पिया चिडून ओरडली. ईशा आता रडायला लागली. ओरडू नकोस आता तिला. ते चौघेही येण्याच्या आतच इथून निघा, नाहीतर निघता येणार नाही. अंजू त्यांच्याकडे बघून सावध करत म्हणाली. चला पटकन प्लीज. मधू जाम घाबरत म्हणाली. त्या निघणार तेच त्यांना समोरून काही माणसं येताना दिसली. अगं, हा तर थोडंसं सांभाळून वाला. तो आहे ना? मधूने अंजूकडे बघत विचारलं. हा तुझा पाठलाग करतोय की? पिया बोलता बोलता थांबली, कारण इकडून हे चौघे देखील येत होते. चौघींनीही घाबरून एकमेकींकडे पाहिलं. अंजूला धडकलेला मुलगा आणि सोबतचे 5 माणसं तिथं पोहोचले. त्यानं अंजूकडे पाहिलं. अंजूने नजर चुकवत पियाकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, आता काय करायचं? बघू, थोडंसं थांब, करू काहीतरी, ती धीर देत म्हणाली. हे चौघेही तिथे पोहोचले. आलेल्या माणसांना बघून त्यांनी थोडंसं घाबरून एकमेकांकडे पाहिलं. यांना तुम्ही बोलावलंत का? विपुलने ईशाकडे बघत विचारलं. ती काहीच बोलली नाही. तो मुलगा शांतपणे म्हणाला, आम्हीच आलो आहोत. ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सना जरा अर्जंट कॉल होता. आत सोय? हो आहे ना, रोहित पटकन म्हणाला. विपुलने त्याच्याकडे चिडून पाहिलं. गुड, जाऊन या, तो मुलगा त्या माणसांकडे बघत म्हणाला. त्यातली 3 माणसं आत गेली. अंजूने तिरकी नजर करत त्या मुलाकडे बघितलं. नेमकं त्याच वेळेस तोही तिच्याकडेच बघत होता.
ती पटकन नजर चोरून पियाला म्हणाली, आपण जायचं का? पिया बोलणार तेच ईशा म्हणाली, त्याआधी मला माझं एक काम पूर्ण करायचं आहे. ती विपुल समोर गेली. त्याच्या कानाखाली एक जोरदार लावत ती ओरडली, मी बावळट नाहीये, कळलं? तुझी हिंमत कशी झाली? विपुल चवताळून ओरडला आणि तिच्यावर हात उगारणार तेच अंजू बोट दाखवत ओरडली, ए डोंट यू डेअर टू टच हर. तुझं नशीब चांगलं समज की आम्ही पोलिसांना कॉल केलेला नाही अजून. नाहीतर तुम्ही आम्हाला पार्टीच्या नावाखाली इथे का आणलं त्याचा पुरावा आहे माझ्याकडे, कळलं ना? तिनं तिचा मोबाईल दाखवून नजरेनेच धमकी दिली. त्या आलेल्या मुलानं तिच्याकडे कौतुकाने बघितलं. विपुलला समजून गेलं की यांना सगळं समजलंय. खरं तर माझ्या हातांना पण खूप खाज येतेय, असं म्हणून मधूने देखील अभयच्या कानाखाली लावली. ते बघून पियानं पण चान्स सोडला नाही आणि साहिलला एक लावून दिली. रोहितनं घाबरून अंजूकडे पाहिलं. ती त्याच्याकडे चिडून बघत होती. तिनं बाजूला पाहिलं तर तो मुलगा तिच्याकडेच बघत होता. तिचा राग कुठल्या कुठे पळून गेला. असं काय केलं यांनी? त्यानं भुवया जुळवत विचारलं. नजरेला थोडीशी धार आली होती. अंजू मोबाईलमधलं रेकॉर्डिंग लावणार तेच विपुलनं पुढे येत मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल घेण्याआधीच त्याच्या छातीवर जोरदार लाथ पडली आणि तो विवळत खाली कोसळला. अंजू थक्क होऊन पाहत राहिली समोर. तो मुलगा अंजूच्या अगदी बाजूलाच उभा होता. तिनं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. विपुलने व अंजूच्या पायात पाय घालून तिला पाडायला पाहिलं. तिचा तोल जाऊन ती ओरडून पडणार तेच त्या मुलानं तिला कमरेला धरून जवळ ओढलं आणि त्यांनी सोबतच्या माणसांना इशारा केला. ती 2 माणसं लगेच गन काढून त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली. अंजू अचानक त्यानं ओढल्यानं गोंधळली होती. तिनं स्वतःला सावरत नजर वर केली तशी ती त्या गोऱ्या पान हँडसम चेहऱ्यात हरवून गेली. ती त्याच्या इतक्या जवळ आली होती की तिला आता त्याच्या परफ्यूमचा गर्द वास जाणवत होता. तिच्या हृदयातली धडधड वाढली. अंगावर उगीच गोड शहारा येऊन गेला. आजपर्यंत तिला असं कधीच फील झालं नव्हतं. त्यानं तिला तसंच पकडून थांबावं असं वाटू लागलं तिला. ती भान हरपून एकटक त्याला पाहत होती. त्यानं तिच्याकडे पाहिलं तशी दोघांचीही नजरानजर झाली. तोही आता तिच्या तांबूस पाणीदार नजरेत बघत होता. पहिल्या भेटीतच तिच्या नजरेनं त्याच्या काळजात उडी मारली होती, पण थांबायला वेळ नव्हता त्याच्याकडे. दुसऱ्यांदाही तसंच, पण आता ती जवळ होती आणि त्याला काही घाई नव्हती. तिचा तो गोरापान चेहरा नजरेत भरून घेत होता तो. खरंच सुंदर आणि आकर्षक होता तिचा तो गोंडस चेहरा. तिच्या शरीराचा होणारा उबदार स्पर्श ही हवाहवासा वाटत होता. तिला दूर करावंसं वाटतच नव्हतं. तसंच तिच्या तांबूस डोळ्यात हरवून जावं. तिच्या विलग झालेल्या त्या गुलाबी ओठांना. काय तो त्याच्याच विचारांवर चमकला? नाही, तो भानावर येऊन तिला दूर करणार तेच तिचा पाय सटकला आणि त्यानं पुन्हा सावरलं तिला. इकडे या तिघी गन्स बघून घाबरल्या. त्या एकमेकींना पकडून उभ्या राहिल्या. ते पाहून एका माणसानं ते पोलीस असल्याचं सांगितलं. त्या मग रिलॅक्स होत बाजूला झाल्या. अंजू व तो मुलगा अजूनही एकमेकांच्या नजरेत हरवलेले होते. ती 3 माणसं आली तसा त्यातला एक बोलला, 30 पॅकेट मिल आहे सर. तो लगेच भानावर आला. त्यानंही ओशाळून खाली पाहिलं. तिला बाजूला करून त्यानं त्यांच्याकडे बघत विचारलं, चेक केलं तुम्ही? हो सर, ड्रग्स आहेत, दुसरा नम्रपणे म्हणाला. त्यानं एक उसासा सोडत विचारलं, आय न्यू इट. गाडी बोलावली आहे? हो सर, तो मान हलवत म्हणाला. तितक्यात तिथे एक जीप आली. आत टाका त्यांना, तो मुलगा ऑर्डर सोडत करड्या सुरात म्हणाला. ती 5 माणसंही लगेच त्या चौघांना पकडून जीपमध्ये बसली. त्या तिघीजणी त्या चौघांना हसून बाय करत होत्या आणि अंजू ती अजूनही त्या मुलाकडेच बघत होती. त्यानं तिच्याकडे वळून पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, नवीन फ्रेंड्स करणं चांगली गोष्ट आहे, पण थोडंसं सांभाळून. आय होप इथून पुढे तुम्ही काळजी घ्याल. अंजू भारावल्यासारखी मान हलवत हो म्हणाली. तो गालामध्ये हलकासा हसला आणि जीपमध्ये जाऊन बसला. जीप गेली तरी अंजू तिकडेच बघत होती. तोही मिररमधून ती नजरेआड होईपर्यंत तिला पाहत होता. ओठावरचं हसू हटत नव्हतं काही केल्या. अंजूची अवस्था बघून या तिघीही एकमेकींकडे बघून हसल्या. पियानं इशारा केला तशा तिघीही जोरात अंजू असं ओरडल्या. तिनं दचकून छातीवर हात ठेवत त्यांच्याकडे पाहिलं. त्या तिघीही मोठमोठ्यानं हसत होत्या. जाग्यावर आहात ना तुम्ही? हार्ट अटॅक यायचा एखाद्याला,
अंजू छातीवर हात काढून नॉर्मल होत म्हणाली. जागेवर तर तुम्ही नाही ना आता मॅडम? मधू हसत म्हणाली. नितीनं इशारा करत टाळी दिली. आणि हार्ट अटॅक येण्यासाठी तुमचं हार्ट पण जागेवर नाहीये, ते गेलं आत्ताच जीपमध्ये. पिया अंजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. अंजूनं तिच्याकडे पाहिलं तर ती गालामध्येच हसत होती. काहीतरीच हा तुझं, अंजू तिला बाजूला करत म्हणाली आणि बॉनफायरजवळ जाऊन त्यामध्ये बाजूची लाकडं टाकू लागली. पियाने त्या दोघींना इशारा केला तशा तिघीही सोबतच गाऊ लागल्या. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, जाने के भी अनजान कैसा ये मेरा यार है. त्या तिघी तिथे बॉनफायरजवळ बसल्या आणि कंटिन्यू तेच गाणं म्हणत होत्या. गप्प बसा रे, अंजू जोरात ओरडली. नितीनं हसून खाली पाहिलं. ओ माय गॉड, ही लाजली. इसका मतलब इसके दिल में घंटी बजी रे. नाचो, पिया उठत म्हणाली. तिनं अंजूजवळ जात तिला मिठी मारली. अंजू व ईशानं पण तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारली. फायनली कुणीतरी तिचं हृदय चोरलं होतं. वाव, मधू बाजूला होत म्हणाली. आय विश त्याच्या हृदयाची पण घंटी वाजलेली असावी. फिर तो रबने बना दी जोडी. ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले. ईशा जागेवरच डान्स करत म्हणाली. पिया व मधू पण तिला सामील झाल्या. जास्त होत नाहीये का तुमचं? मला फक्त. अंजू बोलता बोलता थांबली. पियानं तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. तुला फक्त काय? जस्ट आवडला ग मला, प्रेम वगैरे काही नाहीये. अंजू थोडंसं लाजत म्हणाली. सुरुवात अशीच होते मॅडम. आय एम एक्सपिरियन्स्ड. पिया कॉलर उडवल्यासारखं करत म्हणाली. तशी ती होकारार्थी मान हलवत हसली. माझेच एक्सपिरियन्स का फेल जातात? ईशा सॅड होत म्हणाली. या तिघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि मोठ्यानं हसू लागल्या. हसताय काय? आज परत माझं हृदय तुटलं, ईशा सॅड फेस करत म्हणाली. तेरा भी वक्त आएगा बालिके, सब्र कर, सब्र का फल मीठा होता है. मधू तिला आशीर्वाद देत म्हणाली. ईशा तिच्या समोर हात जोडत म्हणाली. शुक्रिया मधू माते. सगळ्याजणी परत हसू लागल्या. पण मध्येच ईशा रडायला लागली. अरे हिला काय झालं मध्येच? अंजू उठत म्हणाली आणि ईशाजवळ बसली. ईशा रडतच म्हणाली. आज जर तू आणि पिया नसता तर माझ्यामुळे तुमच्यावर एवढं मोठं संकट आलं असतं. खरंच मूर्ख आहे मी, अक्कल नाही मला. नेमकी कशी काय मी अशी चूक करते? ए मूर्ख, तसं काही झालं का? नाही ना? मग त्याचा विचार करून का रडतीयस आता? पिया पण तिच्याजवळ जाऊन समजावत म्हणाली. पण तरी यू आर द बेस्ट, माय बेस्ट फ्रेंड्स, आय लव्ह यू. ईशा हात बाजूला करत म्हणाली. तिघीही तिला मिठी मारत वी लव्ह यू टू असं म्हणाल्या. एव्हाना दिवस उजाडत आलेला होता. चौघीही थोडा वेळ बसून मग रिसॉर्टमध्ये गेल्या. त्या तिघीजणी झोपल्या होत्या पण अंजू जागी होती. तिला सारखा तोच मुलगा आठवत होता. त्याच्यासोबतचे आल्यापासूनचे सगळे क्षण डोळ्यासमोरून भरभर सरत होते. ती मोबाईल हातात घेऊन लिहू लागली. भेटूनी तू गेलास असेच चालताना, चेहरा तो तुझा मनास भुलवणारा. आवरू कशी मी तुझ्या आठवांना, असेच होते का रे प्रेमात गुंफताना, असेच होते का रे प्रेमात गुंफताना. लिहून झाल्यावर तिनं पुन्हा एकदा सगळं वाचलं आणि ती स्वतःशीच लाजून हसली. मनात गोड हुरहुर दाटून आली होती. तिनं मग मोबाईल बाजूला ठेवून हसतच डोळे मिटले. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा पार्ट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.